जेव्हा एखादा निर्माता म्हणजे मराठी सिनेमाचा निर्माता मार्केटिंगसाठी बजेटच ठेवत नाही. त्यावेळेला जेव्हा आपलं काम लोकांपर्यंत जे पोहोचायला पाहिजे ते पोहोचत नाही. जसं आमचं उदाहरण द्यायचं झालं कलाकार म्हणून म्हटलं झालं तर, की मस्त स्क्रिप्ट होतं, खूप चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पण मार्केटिंग नाहीये म्हणून लोकांपर्यंत पोहोचतच नाही. असं माझ्या कित्येक फिल्मच्या बाबतीत झालंय, की ते फिल्म मार्केटिंग केलंच नाही त्याचं, लावलेच नाही बऱ्याच थिएटरला. म्हणजे उत्तम काम होऊन अरे, 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 अरे! एवढी चांगली स्क्रिप्ट होती. असं असं तुमचं होतं का? होतं, नक्कीच होतं. कारण काय होतं माहिती आहे का? तुम्ही तरी कॅमेऱ्यासमोर दिसताय. म्हणजे कलाकार दिसतो, त्याचं पोस्टरवर नाव येतंय, त्याचं रेडिओ मिर्ची, हास्य जत्रा, चला अयोध्ये सगळीकडे तुम्ही दिसता. पण कला दिग्दर्शक हाती ते कुठे दिसत नाही. मग त्याला कुठे दिसायचंय? चित्रपटामध्ये, थिएटरमध्ये. त्याचं काम तिथे दिसणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडचे निर्माते, म्हणजे दिग्दर्शक किंवा नवोदित दिग्दर्शक काय करतात, की पिक्चर करायचं आहे, त्याचं बजेट हे एक्स-वाय-झेड आहे. पण मार्केटिंगचं बजेट हे वेगळं असतं. हे बऱ्याच वेळा त्यांना सांगतच नाहीत. ही तुम्हाला गोष्ट माहिती आहे चांगली. त्यातही त्याने होतं काय, की त्या मार्केटिंगचं बजेट मग ओढून-ताणून आणलं जातं. बळं तो सिनेमा कसा तरी रिलीज केला जातो. मग त्याच्यात होतं काय, की जेवढी मेहनत वर्षभर घेतलेली असते सगळ्या टीमनी ऑल ओव्हर. आम्ही एवढं काम करतो, सेटअप सगळे लावतो, वेगवेगळ्या रेफरन्स काढून अभ्यास केलेला असतो. 4-5 महिने गेल्यानंतर जेव्हा तो पिक्चर रिलीज होतो, मग त्या काळात असं वाटतं, की भरपूर लोकांनी तो सिनेमा पाहिला पाहिजे. म्हणजे यांनी प्रेक्षकांनी तो सिनेमा माझ्या मित्रमंडळी असतील, बरोबर आहे. बाकीच्यांनी पाहिलं पाहिजे. त्यांनाही माझं नाव पुढे दिसलं पाहिजे, काम दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये नवीन निर्माते, दिग्दर्शक, टेक्निशियन यांनी तो सिनेमा आवडला पाहिजे आणि तो चालल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होईल, की त्याच्यामुळे त्या सिनेमामुळे मला वेगळी कामं मिळतील. ही माझी खूप अपेक्षा म्हणजे सगळ्याच असते. पण होतं काय, काम खूप चांगलं असतं. सिनेमा कुठेतरी 4 थिएटर लागतो. लोकं जात नाहीत, उतरवला जातो. मग तुमचा सिनेमा कधी आला होता? अशी विचारपूस परत होते. मग मग ज्यावेळेला निर्माता मार्केटिंगसाठी म्हणून कमी पडतो, त्यावेळेला एक कला दिग्दर्शक किंवा एक स्वतःतला एक कलाकार जो असतो, जो असा भरलेला असतो, की नाही माझं हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी म्हणून वैयक्तिक पातळीवर मार्केटिंग किंवा सोशल मीडिया किंवा या गोष्टीवर तुम्ही स्वतः जाहिरात करण्याचा प्रयत्न करता का? म्हणजे हा अतिशयोक्ती असं मी सांगणार नाही, पण बऱ्याच लोकांना माहिती आहे, की बरेच लोकं असे म्हणतात, की इनामकीला कला दिग्दर्शन दिलं, म्हणजे तो मार्केटिंग पण करणार आहे. म्हणजे अच्छा. असे म्हणून पण बऱ्याच लोकांनी मला सिनेमे दिलेत. म्हणजे मला एखाद्या सिनेमात समजा मला ₹10 मिळणार असतील, तर मी ₹5-6 त्या मार्केटिंगला लावलेलेच असतात बऱ्याच वेळा. त्याचं कारण काय होतं, की जेव्हा मी असिस्टंट होतो, सख्खा भाऊ पक्कावरी हा पहिला माझा सिनेमा हं. आला. वासू पाटील त्याचे आर्ट डायरेक्टर होते. सासवडला आला होता आमच्याकडे. दौलत चित्रमंदिर आमचं सासवडला आहे. साधं थिएटर, एक अँबॅसेडर गाडी आणि मी त्यांना म्हटलं, की तुम्ही काय करा मला एक माईकची अरेंजमेंट करून द्या, पोस्टर द्या. मग तो ड्रायव्हर मी स्वतःहून आम्ही 15 दिवस त्या अख्खा तालुका मी पिंजून काढला होता. प्रत्येक ठिकाणी पोस्टर लावा, ते सांगा पिक्चर कुठे गेलाय, मी कुठला आहे. त्यात म्हणजे दोन्ही कामं व्हायची. चित्रपटाची हां. जाहिरात, माझी जाहिरात. स्वतःचंही मार्केटिंग. स्वतःची जाहिरात. कारण काय होतं, सिनेमा इकडे कशाला आलाय, कोण का करतोय? तर बाबा आपला सिनेमा आहे, आपण केलेला आहे. तो पाहिला पाहिजे असे मी ते करायचो. हे करताना म्हणजे पोस्टर लावणे, म्हणजे मी बरेच सिनेमांचे पोस्टर म्हणजे काही येत पण नव्हते. म्हणजे बरेच म्हणजे स्टँडीज आले नाहीत, पोस्टर कमी पडलेत. मी स्वतःहून बऱ्याच वेळा पोस्टर छापले. स्वतः आम्ही रात्री मुलं घेऊन आम्ही आमच्या सासवडमध्ये असेल, तालुक्यात असतील, सगळे लावली. बऱ्याच वेळा फ्लेक्स, होर्डिंग्स बरेच म्हणजे संघटना असतील, कोणाच्या संघटनेच्या नावाने लावलेले आहेत, माझ्या नावाने लावलेले आहेत, की आव्हान केले लोकांना, की हा चित्रपट पहा. का पाहावा? की म्हणजे मुळात काय होतं, सगळीच कामं काही पैशासाठी नसतात. म्हणजे माझ्याकडे शेतीवाडी सगळी माझी कामं आहेत. म्हणजे पैसे मिळण्यासाठी मला तुम्ही पिक्चर पाहिलाय म्हणजे मला पैसे मिळणार आहेत, असा काही विषय त्यात नसतो. पण याच्यामध्ये होतं काय, की आपलं काम हे पोहोचावं ही एक त्याच्यामध्ये भावना असते. मग ते फ्लेक्स लावणं, एखादी प्रेस कॉन्फरन्स घेणं, पत्रकारांना घेऊन तो पिक्चर दाखवणं. बऱ्याच मी आता मध्ये डंका हरी नावाचा चित्रपट रिलीज झाला होता आमचा. हां. तर माझी मिसेस नवनी नामकी, ती आता म्हणजे ड्रॉइंग टीचर म्हणून नुकतीच मध्ये जॉइन झाली होती. तर तिने पहिलं वेतन तिने काय केलं, हे सगळं पाहून ती पण म्हणली, की "मी माझं पहिलं वेतन तुमच्या प्रमोशनसाठी लावते." तिने तो पिक्चर दाखवला होता किंवा मध्ये सत्यशोधक सिनेमा माझा आला होता. म्हणजे जवळ-जवळ 2 महिने मी त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिले होते. त्या काळात मला एक सिनेमा पण आला होता. म्हणजे आपले प्रसाद खांडेकर जे आहेत, हां. चिकी बूम बूम जो पिक्चर आला होता मधल्या काळात. ते म्हणले, "संदीप सिनेमा करायचा." म्हटलं, "सर मला प्रमोशनला 1 महिना पाहिजे." म्हटले, "प्रमोशनचा आणि तुझा काय संबंध आहे?" म्हटलं, "सर ते माझा पिक्चर आहे. मी केलेलं काम आहे आणि मला वाटतं, की तो सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे." म्हणले, "मी असा पहिलाच आर्ट डायरेक्टर पाहिलाय, जो बोलतो, की प्रमोशनसाठी वेळ पाहिजे." चांगलं म्हणजे आहे. ही गोष्ट केली तर काय होतं, आपलंही समाधान, 4 आपल्या जवळचे लोकं चित्रपट पाहतायत आणि मलाही लोकांनी चित्रपट पाहणं किंवा तो लोकांपर्यंत पोहोचणं, हे मलाही आनंदाची गोष्ट आहे. आता हे झालं वैयक्तिक पातळीवर. हे तर खूप चांगलंच आहे. पण नेटवर्क म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा किंवा इतर काही गोष्टींनी आपण सोशल मीडिया म्हणा, की यातनं चित्रपट आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो का? किंवा पोहोचवला जाऊच शकतो का? याशिवाय
प्रत्येक कलाकाराची ही जबाबदारी आहे का, की माझा सिनेमा आहे, जसं आर्ट डायरेक्टर जेव्हा म्हणतो, की हा सिनेमा माझा आहे, तसं काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला वाटणं गरजेचं आहे का, की हा सिनेमा माझा आहे आणि त्याने मार्केटिंग करायची गरज आहे का? नक्कीच आहे. मी काय म्हणतो, की हा एका सिनेमाच्या मागे जवळ-जवळ 1000-2000 लोकं काम करतात. शूटिंग, प्री प्रोडक्शनपासून शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन रिलीज होईपर्यंत. तर ज्या माणसांनी काम केलंय, तर मी तर नेहमी करतो. म्हणजे बरेच लोकं मला अतिशक्ती म्हणतात, "अरे इनामकी काय गरज आहे का? स्वतःची जाहिरात करता का?" म्हटलं, "भाई स्वतःची जाहिरातीचा विषय नाही, की हा चित्रपटाची जाहिरात आहे. पिक्चर मी भरपूर केलेत, अजूनही करायचे मग याच्यामध्ये प्रत्येकाने ती केली पाहिजे. म्हणजे मी मी काय म्हणेल माहिती का? बऱ्याच वेळेस काय होतं, आपले टेक्निशियन म्हणजे समजा टेक्निशियन लोकं किंवा कलाकार चित्रपट पाहतात आपले. मी स्वतः केलेले काही लोकं तुम्हाला सांगतो चित्रपट स्वतःचे पण नाही पाहत. मी शूटिंगला आहे, मी बिझी आहे. अरे मग माझे समजा काही कला दिग्दर्शनाचे लोक असतील, माझी टीम असेल पूर्णपणे. त्या टीमला मी सांगतो, की तुमच्या फॅमिलीसह तुम्हाला जर समजा एखाद्या सिनेमातून 50,000चं मानधन मिळालंय, अख्ख्या सिनेमाचं, तुम्ही एक ₹2,000-3,000 तुमच्या फॅमिलीसाठी, जवळपासच्या मित्रांसाठी घालवले पाहिजेत. नाही, नाही, अरे मग एवढे घालवायचे का? मग ते तिकीट देणार नाहीत का? ते कशाला तिकीट देतील? म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं, की पास मिळतील का? आम्हाला हां, कोणी हां. शो अरेंज करून देईल का? तर माझी भावना अशी आहे, आता परवाच फुले हा हिंदी पिक्चर रिलीज झाला. तर जवळ-जवळ मी 20 तिकीटं मी स्वतःहून काढली होती. म्हणजे ॲक्चुअली फुलेंचं आर्ट डायरेक्शन आमचे संतोषदादा फुटाणे यांनी केलेलं आहे. माझं त्यात फक्त मी प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणून सासवडला काम केलंय. पण तरी पण मी त्याचं खूप प्रमोशन केलं. बरोबर. मग बऱ्याच जणांचं संदीप इनामके तुम्ही पिक्चर केला नाही तरी का प्रमोशन करता? की असे सिनेमे पुन्हा होणार नाहीयेत. म्हणजे आचार्य अत्रेंनी केलेला महात्मा फुले, मध्ये आम्ही सत्यशोधक केला. आता हिंदी आज फुलेंवरचा सिनेमा येतोय. तर सत्यशोधकला आपण हो, होतोच. हो. तर बरोबर. आपण तुम्ही काम केलेलं आहे. मग याच्यात होतं काय, की हे सिनेमे मिस होऊ नयेत. तुंबाडसारखा सिनेमा होता, तो आला, नंतर पुन्हा रिलीज झाला. तसे म्हणजे असेच सिनेमे आले, की चांगली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचावी, हा माझा उद्देश असतो. बरं आता ज्यावेळेला आपण वैयक्तिक लेव्हलला म्हणजे वैयक्तिक पातळीवर जेव्हा आपण जाहिरात करतो हं. एखाद्या सिनेमाची, त्यावेळेला असं कधी झालंय का, की त्यातनं एक नवीन संधीच आली म्हणजे नवीन कामच मिळालं किंवा कोणी ओळखलं आपल्याला, असं काही झालंय का? होतं, साहजिकच होतं. कारण काय होतं, की बऱ्याच वेळा असं होतं, की आपण कला दिग्दर्शन केलेलं काम हे आपली सगळी टीम ओळखते, लोकं ओळखतात. कधी-कधी मी प्रोडक्शनचं काही माझं सासवडला किंवा बरेच लोकेशन आहेत, त्यातून केलेलं काम ती ओळख असते. पण इनामकेनी काहीतरी प्रमोशन केलंय, ते सोशल मीडिया, पेपरला किंवा कुठेतरी दिसतं. मग तेव्हा लोकांचा एक नजर असतो. म्हणजे कुणीही असेल, मार्केटिंगवाले असतील, निर्माता, दिग्दर्शक असतील, त्यांची एक नजर असते, की अरे हा माणूस आपल्या कामाचा आहे. मग तो फक्त कला दिग्दर्शन किंवा त्याच्या कामापुरता विचार न करता, हा सिनेमाला सपोर्टेड माणूस आहे. त्याला आपल्याला घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की लोकेशन बघणं किंवा दाखवणं काही आर्ट डायरेक्टरचं काम आहे का? बरोबर आहे. म्हणजे असे लोकं म्हणतात. पण नाही, मग मी ते आवडीने करतो. का? तर मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला हे लोकेशन जे आहे ना, ते माझ्याकडे आहे. तुम्ही तिकडे हां, करा. हां. मग त्याचा ताण जास्त मला येतो ना. म्हणजे कला दिग्दर्शन, प्रोडक्शन, प्रॉपर्टी सगळं अंगावर मलाच घ्यायचं असतं. पण तरी पण होतं काय, का ती आवड असते, की माझ्या त्या हां, स्टोरीला न्याय मिळाला पाहिजे. बरोबर. मग ह्या गोष्टीमुळे मग लोकांचं म्हणणं असतं, की हा माणूस प्रामाणिक आहे. त्या कामाने काम मिळणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. हे नेहमीच नवीन प्रोड्युसर, डायरेक्टर असला पाहिजे नाही. पण सातत्य जे असतं टेक्निशियन आणि टीमचं, ते प्रामाणिकता ही आलं पाहिजे. महत्वाची आहे. तर तुम्हाला ते कामाने काम नेहमी मिळत राहील, असं मला वाटतं. बॉक्स ऑफिस आणि कलाकाराची ओळख अ, याचा संबंध कसा समजावून सांगशील? म्हणजे एखाद्या कलाकाराला हिट किती गरजेचं आहे? कारण आम्ही आता बॉक्स ऑफिस हिट होणं, म्हणजे पिक्चरला रांगाच्या रांगा लागणं, त्या पोस्टरवरती नाव येणं, म्हणजे कला दिग्दर्शक तर नाव येतं, कला दिग्दर्शक संदीप इनामके. पण ते नाव पाहण्यासाठी किंवा ते येण्यासाठी लोकांची गर्दी होते आणि आपणही आपलं नाव लोकांनी पाहावं, त्यासाठी तो चित्रपट हिट होणं, हे माझ्यासाठी तेवढी मोठी गरजेची गोष्ट आहे. त्यांनी काय होतं, की बरेच प्रेक्षक असतील, चित्रपटसृष्टी किंवा इव्हेंट क्षेत्रातली लोकं असतील, ते बरेच माझं नाव पाहत असतील किंवा माझं काम पाहत असतील. त्यामुळे तो चित्रपट हिट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला ते काम येत असतं आणि ते आपला एक आनंद देणारं असतं. जेव्हा आपण शूटिंग करतो, रात्रंदिवस जागतो, काम करतो, खूप कष्ट घेतो आणि ते अपार कष्ट घेतल्यानंतर जेव्हा सिनेमा थिएटरमध्ये येतो, जे ग्लॅमरस सगळे चकाचक फोटोग्राफी आणि सगळं शूटिंग, ग्लॅमरस दुनिया, पत्रकारिता हे सगळे जे काही चालू असतं, ते एसीमध्ये पॉपकॉर्न खात बसून ते आपला पिक्चर हं. पाहायचा. जे काही कष्ट ते आपल्या चित्रात दिसत असतात. मग ते समाधान आपल्याला तिथे मिळतं आणि तो जो हिट सिनेमा म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, आम्ही बरेच शूटिंग करत असताना आपलेच पुण्यातलेच काही स्पॉटला होते, की "अरे कुठे गेला होता? काय चाललंय तुझं काम?" "नाही आता ना मध्ये होतो मी सैराटला गेलतो." "अरे तू सैराटला होतास?" म्हणजे काय होतं, की बॉक्स ऑफिस हिट होणं किती गरजेचं आहे. हं, हं. म्हणजे उदाहरणार्थ तो सैराटला स्पॉट दादा होता, त्यांनी चांगलं काम केलंय. पण तो इथं मेन असतो किंवा इथं मग त्याला "अरे हां, सैराटला होता बरं का." ह्याने काय होतं, की तो बॉक्स ऑफिस हिट होणं किंवा पिक्चर हिट असेल, तर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढतो. मग तो रिस्पेक्ट ऑटोमॅटिकली येतो, की तुमचं त्यात मानधनी वाढतं. हां, म्हणजे
म्हणजे सगळ्याच गोष्टी त्या तुमच्याकडे हिटमुळे पाहण्याचा सगळ्यांनाच दृष्टिकोन बदलतो तो. आजच्या काळामध्ये आपण पाहतोय की इतर भाषांमधले म्हणजे विशेषतः आपल्याला हिंदी दिसतं, कारण महाराष्ट्रामध्ये एकतर मुळात ती देवनागरी सोपी पडते महाराष्ट्रातल्या लोकांनाही समजायला. हिंदी इंडस्ट्री मुंबईत आहे, तर त्या इंडस्ट्रीचे सिनेमे हे आपण बघतोय तर ते काही कोटी कोटींमध्ये व्यवसाय करत असतात. आपल्याकडे मला वाटतंय सैराट हा 100 कोटीच्या पुढे गेलेला सिनेमा होता व्यावसायिक दृष्टिकोनातून. पण इतर सिनेमांनी सुद्धा त्या कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यावी म्हणून या विषयावर तुम्हाला काय म्हणावंसं वाटतंय? म्हणजे आता काय होतं की म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीबद्दल बोलतोय आम्ही. मराठी चित्रपट सृष्टीत काय होतं की आपल्याकडं वर्षातून जसं शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा सिनेमा त्यावेळेचा आता किती कोटी हा, आणि तो आधीचा आकडा होता, तो हिट झाला चांगला सिनेमा. सैराट चांगला हिट झाला. त्यानंतर मग आता हे मला वाटतं कुठला पिक्चर आला तो ह्याच्यावरती, हा बाई पण भारी देवा. सैराट जसा हिट झाला, नंतर बाई पण भारी देवा, हे असे बरेच सिनेमे आले, ते जरा हिटच्या ह्याच्यात गेले. नंतर नेहमीच सगळेच सिनेमे तुमचे 100 कोटी 50 कोटी नाही देणार, म्हणजे मी असं म्हणेल. उलट त्याचं कारण काय माहिती आहे का, की तीच गोष्ट आहे की आपण साथ नेहमी करतोय ते. म्हणजे कसं असतं, आपण गावच्या एखाद्या जत्रेला जातो, जत्रेला गेलो, छान जेवलो खावलो की छान वाटतं फील. तसं रोजच चहा पाणी नाश्त्याला गेलो ना, तर त्याची ती गंमत नाही. तसं मला असं वाटतं की सिनेमांची संख्या खूप झालेली आहे, ती संख्या आटोक्यात आणली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पैसे तुमच्याकडे आहेत, म्हणजे तुम्ही निर्माते झाला, तुम्हाला काहीतरी ॲक्शन रोलिंग बोलता आलं किंवा काहीतरी 4 प्रॉपर्टी लावल्या, तुम्ही आर्ट डिरेक्टर झाला, हे प्रमाण खूप वाढले. नवोदित कोणतरी प्रोडक्शन मॅनेजर येतो, नाही नाही माझ्याकडे एवढंच बजेट येईल, मग तुम्ही एवढ्यातच करा, तुम्ही नाही तर मग मी 4 सेटिंगवाले घेतो आणि पिक्चर करतो. ही जी संख्या खूप झाल्यामुळं चांगले सिनेमे दाबले जातात किंवा त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. मला मला असं मग याच्यामध्ये होतं काय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की मग आपला जो होतो की मग मराठी आपोआपच काय होतं, मग मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमा पाहत नाही. मग आपण महाराष्ट्रात जरी आता राहतो किंवा आपण पुण्यात राहतो, तर पुण्यातच तुम्ही सांगा की मराठी माणसं किती, बाहेरची माणसं किती आहेत. ती पण त्या जवळपासची जवळजवळ 50% असेल तर 50% मिक्स असतात. आता दिल्लीमध्ये काम करत होतो. दिल्लीमध्ये मी मधल्या काळामध्ये छावा सिनेमा पाहिला. पण तो असं काय महाराष्ट्रातले आम्ही 5-6 जणच होतो. पण बाकी यूपी, एमपी, बिहार, पंजाब, हरियाणा सगळीकडची लोकं होती. पण त्यांनी खूप आनंद घेतला सिनेमाचा. काय महाराष्ट्र कल्चर, ऐतिहासिक गोष्ट, ऐतिहासिक सिनेमा. जसं मी तुंबाड म्हणेल, कल्चर मराठी. जसं आता फुले, हिंदी सिनेमा आहे. तर आता मी बरेच लोकांना आता पाहतोय रिव्ह्यू त्याचे काही. मग मला असं वाटतं की मराठी भाषा, 2 गोष्टी मुद्द्यावर. मराठी इंडस्ट्री करून चालणार नाही. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय, की मराठी कल्चर, मराठी भाषा किंवा मराठी सब्जेक्ट, मराठी महाराष्ट्रातल्या काही गोष्टी ह्या हिंदी स्वरूपात जरी मोठ्या मांडल्या, मग त्या लोकांनाही कळेल की महाराष्ट्रात किंवा त्या विषयामध्ये चांगली गंमत आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तेही लोकं मराठी पिक्चर करायला, म्हणजे हल्ली अजय देवगण प्रोडक्शन असेल, आमिर खान असेल, शाहरुख खान असेल, बरेचसे मराठी प्रोडक्शनमध्ये यायला किंवा लागले. मध्ये आपणच काय काय रे रे रास्कला, रास्कला बरोबर. चित्रपट केला होता. प्रियंका चोप्रा त्याच्या प्रोड्युसर होत्या. त्याचं डायरेक्शन मी केलं, तुम्ही होते कलाकार. तर तेही मराठीत आल्या होत्या. मग त्याचं कारण काय होतं की आपला विषय तोच आहे की क्वांटिटी कमी केली पाहिजे. लोकांनी पण पणा न म्हणता माझे 10 सिनेमे येण्यापेक्षा 5च येऊ द्या, पण चांगले आले पाहिजेत आणि प्रेक्षकांना पण ते चांगले पाहायला मिळतील. मग ते आकडे वाढतील. लगेचच 100 होणार नाही, 20-25 होतील. हळू वाढतील ना, असं मला वाटतं. ती एकदम असं होणार नाही ना, तर फक्त काय होईल, चर्चा, शिबिरं तेवढंच होईल. पुढे काही प्रत्यक्ष कृती होणार नाही असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे ग्राउंड लेव्हलला काम केलं तर होईल. फक्त कॅमेरा समोर गप्पा मारून त्यात काय होणार नाही. नक्कीच, नक्कीच. मला असं विचारायचं की जेव्हा काय म्हणतात त्याला, की उत्तम कामाची गरज असते आपल्याला, त्यावेळेला गोंधळ आणि या गडबडीचा किती परिणाम होतो? होतो ना बऱ्याच वेळा. शेड्यूल ठरलेलं असतं वेगळं. बऱ्याच वेळा वेगळ्या गोष्टी घडतात. नैसर्गिक काही समजा आपत्ती आली, पाऊस आला किंवा इतर गोष्टी आल्या, त्याचाही कामावर परिणाम होतो. किंवा कधी-कधी कलाकारांच्या तारखा, म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही कलाकार आहात. बऱ्याच वेळा तारखा अशा आहेत, मला आज हे शूट आहे, उद्या ते, किंवा बऱ्याच वेळा असं होतं, की एखाद्या कलाकाराचं लहानपण आज आहे, उद्या मध्यम आणि परवा दिवशी तो गेलेला दाखवतो. एकाच सेटअपमध्ये मला एका रात्रीत सगळं पूर्ण चेंज करायचा असतो. म्हणजे 20-20 वर्षाचा. हा कसा लगेच दाखवू शकत नाही ना आपण. मग त्याला कधी 1-2 दिवस तरी दिले पाहिजेत. म्हणजे काम करायचं असतं भरपूर, पण ह्या सगळ्या शेड्यूलमुळे, तारखांमुळे, ह्या असंघटनामुळे, यांचं प्लॅनिंगमुळे आम्हाला पाहिजे तेवढं काम करता येत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे थोडक्यात तारांबळ उडते. तारांबळ उडते बऱ्याच वेळा. तू असं म्हणतो की म्हणजे मगापासून आपला जो विषय चालला होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो ना, की घर असो किंवा दार असो कुठेही बजेट. किती बजेट आहे? किती बजेट आहे? असं प्रत्येक जण विचारत असतो. तुमचं बजेट किती आहे? आणि एखाद्या दुकानात गेल्यानंतर सुद्धा विचारत असतो, तुमचं बजेट किती आहे? त्यानुसार आम्ही तुम्हाला हे करतो. तर मुळातच बजेट नाहीये.
अशा संकल्पनेमध्ये जेव्हा काम करत असतो, तर तो सिनेमा चालणं आणि न चालणं यासाठी म्हणजे याच्यामध्ये नुकसान तुमचंही होत असतं, तुम्ही पण त्यामध्ये पोळले जात असता. तर या या सगळ्यामध्ये निर्मात्याने काय करावं किंवा इतर लोकं त्याला काय करू शकतात किंवा इतर मोठे आर्टिस्ट काय करू शकतात? ह्याच्यामध्ये काय होतं, निर्माता हा पैसे लावतो, त्याचे पैसे कव्हर झाले पाहिजे. आपण नेहमी म्हणतो, की निर्माता जगला तर चित्रपटसृष्टी जगेल. हे असे काही-काही लोकं फक्त वरवरच म्हणतात, मनापासून काही म्हणत नाहीत. मग ती मनापासून म्हणजे कधी, की ते निर्मात्यानंतर कार्यकारी निर्माता हा तेवढा स्ट्राँग, की तेवढा अनुभवी पाहिजे, की त्याच्या शब्दात जर ही गोष्ट ₹10 ला आणायची, हां. त्याने म्हटलं पाहिजे, "इनामकी ही गोष्ट मला ₹5 ला माहिती आहे, ही आण." मग तो त्याला म्हणायचा कार्यकारी निर्माता. किंवा प्रोडक्शन मॅनेजमेंट इतर गोष्टी त्या सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट काय होते, आपण नेहमीच येतं की मराठी सिनेमा आता होतं काय की कमी दिसतो, लो बजेट दिसतो, दिसताना ग्रँजर दिसत नाही. त्यामुळे मराठी पब्लिक म्हणतं की आम्ही हिंदी पाहील, हां, हॉलिवूडचे हां. पिक्चर पाहील. हो. तुमचा काय तो लो बजेट पिक्चर बघू, कुठेतरी महाराणावर शूटिंग झालंय, एकाच रूममध्ये अख्खा पिक्चर गेला. ते का पाहायचं? मग ह्यात होतं काय, कथेनुसार मग आपलं स्ट्रीट मग डिपार्टमेंट हां. कलाकार, टेक्निशियन, इतर गोष्टी. मग समजा एक ₹100 बजेट आहे. मग होतं काय आपल्याकडे, की ₹50 हे कलाकारांनाच गेलेत. आता माफ करा तुम्ही कलाकारच आहेत. पण होतं काय, बरेच कलाकार आपले काय करतात, की नाही मग मी एवढेच ₹50,00,000 माझी फी आहे, ₹25,00,000 फी आहे, अमुक आहे, तरच मी येईल, मग मी हिरो आहे. माझा बरोबर आहे, की त्यांनी त्यांचा अनुभव आहे, त्यांचं काम आहे हे सगळं. मग ते तेवढे त्यांच्या नावावर कव्हर करतात का? मग होतं माझी अडचण होती काय, म्हणजे मीच काय, माझ्या सगळ्या डिपार्टमेंटची अडचण काय आहे, की ₹50-60 लाख कलाकार, त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन, त्यांचे जवळच्या आजूबाजूचे फिरणारी लोकं, त्यांचे हॉटेल म्हणजे 50-60% बजेट हे त्यांच्याकडेच गेलेलं असतं. नाही पण या मग सगळ्यामध्ये ह्याच्यामध्ये फक्त होतं काय दादा, की आर्ट डिरेक्शन, प्रोडक्शन म्हणजे लोकेशन्स ह्याला बजेट मग आमच्याकडे बजेट नाही. मग कलाकार खूप चांगला आहे, ताकदीचा आहे, पण त्याचं आर्ट डिरेक्शन लूज झालंय. हे झालेलं आहे. मग त्याच्यात ते दिसत नाही. मग त्याच्यावर मग तो अन्याय होतो फ्रेमवरती, कामावरती. मग मला असं वाटतं, की जसं हिंदीमध्ये, साऊथमध्ये करतात, की आता बरेच कलाकार की आहेत, की ते को-प्रोड्युसर म्हणून उतरतात. मग मला असं वाटतं हां. मराठी इंडस्ट्रीत तसं व्हायला हरकत नाहीये, की बाबा आम्ही 4 कलाकार आहोत, आम्ही मानधन नाही घेणार. समजा आम्ही ₹50,00,000 घेणार होतो किंवा 1,00,00,000 आमचे जात होते आता. पण आम्ही न घेता आम्ही को-प्रोड्युसर आहोत. आणि हे जे काही टेक्निशियन आहेत 5-5, 10-10, 20-20 लाखाचे, त्यांना काही निर्माते पैसे लावतील, तरी झाल्यावरती आम्ही घेऊ. अशी जेव्हा सुरुवात होईल, तर तेव्हा मला वाटते जे खरेच कलाकार आहेत मनापासून काम करणारे, न्याय देणारे तेच लोकं काम करतील आणि तेच हिट होतील. भविष्यात त्यांचं नाव मोठं होईल. ते मराठी सिनेमा मोठा करतील, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. चांगलं आहे. मला पुढचा प्रश्न असा आहे, की अ, मराठी सिनेमाचं बजेट याच्या पलीकडे आहे का? म्हणजे मला काय म्हणायचं, की तो जो निर्माता असतो, त्या सिनेमासाठी त्याने एक समजा बजेट ठेवलं असेल, एक एक्स. पण त्याच्यामध्ये या बजेटमध्ये आपलं कला दिग्दर्शन बसणार आहे का? किंवा बाकीच्या आणखी काही गोष्टी आहेत, त्या बसणार आहेत का? याचा विचार केला जातो का? जातो ना. निश्चित आता होतं कसं माहिती आहे का? सिनेमा करताना समजा आता डायरेक्ट आपण समजा मराठी सिनेमा आत्ताच्या काळात जरी करायचा म्हणला, तरी सिनेमा मेकिंग चांगला सिनेमा 2-2.5 कोटीपर्यंत समजा जरी करायचा म्हणाला, तर माझं म्हणणं काय असतं, की हल्लीच्या काळामध्ये आर्ट डायरेक्शनला कमीत कमी 20 ते 25 लाखाचं त्याला आत्ताच्या काळामध्ये दिलं पाहिजे. मग त्याच बऱ्याच जणांचं असं एवढं कशासाठी लागतं? कारण असतं ना कला दिग्दर्शक, असिस्टंट, सेटिंग बॉयज, प्रॉपर्टी भाड्याने, मेकिंग करणे, विकत घेणे, बऱ्याच काळाच्या गोष्टी असते याच्यामध्ये. नाही, पण त्याच्यामध्ये एक असा हं. उपप्रश्न असा आहे, की निर्माते त्याच्यासाठी बजेट ठेवतात का? हां, म्हणजे तेच मी म्हणतो, की हे बजेट मला अपेक्षित असतं. 20,000 ते 25,000 ₹25,00,000 पण याच्यामध्ये होतं काय बऱ्याच वेळा, की नाही, की आपलं एवढं बजेट नाही. आपण एक 50% म्हणजे 10 मध्येच करू, कॉम्प्रोमाईज करू किंवा हे नको, एवढी लोकं कशाला लागतात. म्हणजे मुळात काय होतं, टेबलवरच्या ज्या मीटिंग सिनेमाच्या कुठे असतात, कुठेतरी छान एसी ऑफिसमध्ये, कॉफी शॉपमध्ये, कुठल्यातरी हॉटेलमध्ये, तिकडे छान कमी बजेटमध्ये सगळ्या चर्चा झालेल्या असतात. तिकडे म्हणजे एकदा माणूस ताब्यात आला, की नंतर मग ते सगळ्या लिस्ट पुढे येतात, की नाही, नाही, आपल्याला इथे कॉम्प्रोमाईज नाही, इथे मोठा सेट लागला पाहिजे. इथे अमुक झालं पाहिजे, तिकडे तमुक झालं पाहिजे. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी निघतात. मग आपल्याला बोललात, "सर एवढं बजेट नाही." आपण बजेटमध्ये ठेवला. मला करायला काय, मी सगळी दुनिया इकडची तिकडे करेन. हं. पण पैसे पाहिजेत ना त्याला. मग होतं बऱ्याच वेळा मग थोडं वादविवाद होतात, संघर्ष होतो किंवा चर्चा होते. मग याच्यातून पुढे जायला लागतं. पण होतं म्हणजे कुठली गोष्ट जरी घरात आपलं लग्न असलं किंवा कार्यक्रम असला, तरी आपण एक बजेट ठेवतो. पण 10-20% आपल्याला फ्लेक्सिबल ठेवावं लागतं. मग मलाही असं वाटतं, की सगळ्या निर्माता असतील किंवा कार्यकारी निर्माता असतील, त्यांनी थोडं फ्लेक्सिबल बजेट आर्ट डायरेक्शनविषयी ठेवलं पाहिजे. कारण काय होतं, गाणी शेवटी होतात, फाईट सिक्वेन्स शेवटी होतो. काही चांगले मोठे सीन फाईट क्राउडचे असतील किंवा वेगळ्या सीनचे असतील, तर ते वेगळे असतात. त्याला वेगळं बजेट हे लोकं नेहमी ठेवतात. मग आर्ट डायरेक्शनला त्या पॅकेजमध्ये ओढलं जातं किंवा लिमिटेड बसवलं जातं. मग तिकडे आपलं काम दिसत नाही किंवा मनाला चांगलं वाटत नाही तिकडे. या सगळ्या गोष्टी कळल्या, पण
आता मगाशी तुम्ही म्हणालात की मी छोट्या बजेटमध्ये सुद्धा छान सिनेमे केलेले आहेत. मग ते चांगले सिनेमे बघून तुम्हाला मोठ्या बजेटचे जेव्हा सिनेमे मिळतात, तुला काय किंवा इतर तुझ्या बरोबरीचे कोण असतील त्यांना काय? त्यावेळेला अशी शंका उपस्थित होते का, की एवढं बजेट दिलंय आपण संदीपला, तर तो काम नीट करेल ना? आणि किंवा त्यावेळेला तुझ्या मनामध्ये असणाऱ्या भव्य-दिव्य फ्रेम्स आणि या सगळ्या गोष्टी याचा जर काय म्हणतो आपण डिस्प्यूट झालं, काय झालं, तर तुझं काय वाटतं? म्हणजे मुळात काम नीट करेल का? या प्रश्नावरनं मग पुढच्या प्रश्नाकडे तू ये. बऱ्याच वेळा होतं काय, की मी आता वयाच्या 15-16 वर्ष काम सुरुवात केली. खूपच छोटा असा अटकुळा किंवा मुंबईत आलो पुण्यात. तेव्हा असं होतं, की माझ्याकडे पाहूनच लोकांना वाटत असं, की हा कला दिग्दर्शक आहे का? ह्याला ते काम झेपेल का? तर अशी सुरुवात ती होती. मग माणसाला दिसण्यावरनं कळत नाही, तो कामाने कळतो. नाही, नाही. तर तेच बरोबरच आहे. हां. मूर्ती छोटी पण कीर्ती मग मोठी. त्याच्यामध्ये काय होतं, की मग ते काम केलं, कामाने काम मिळत गेलं. मग आपण काय म्हणतो, बऱ्याच वेळा डायरेक्ट कोणी काही संजय लीला बनसोडे आपल्याला काही सिनेमा देणार नाही लगेच. मग त्यासाठी आपले छोटे-मोठे प्रोड्युसर, डायरेक्टर, आपल्याला मित्रमंडळी इथूनच ती सुरुवात केली जाते. ती सुरुवात करता-करताना मग गोष्ट अशीच झाली. ती खोडा संदर्भात आम्ही खोडा सिनेमा केला, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, नाव झालं, चांगला सिनेमा चालला. त्यानंतर एका माझ्या मित्राचा फोन आला, की आपण राजस्थानला एक हिंदी सिनेमा करतोय. मोठा सिनेमा आहे, पण त्याचं बजेट खूप कमी आहे. म्हटलं, "का बरं? मोठा सिनेमा असून बजेट का कमी आहे?" ते म्हणे, "आर्ट डिरेक्शनचं बजेट कमी आहे." मग त्यांनी तसं म्हटलं, की "तुम्ही तो हा सिनेमा छोटा केलता, तो सिनेमा असा केला होता. त्या अमुक सिनेमाला तुम्ही कमी बजेट घेतलं होतं." म्हटलं, "ती गोष्ट, तो काळ, तो माणूस, ती सिच्युएशन ती वेगळी असते. आता त्याला 4 वर्ष ओलांडली. मग आताचं टेक्निशियन, कलाकार, आमचे कामगार, त्या सगळ्यांचेच बजेट वाढलेले असतात. त्याच्यामुळे तो असं होतं किंवा दुसरी गोष्ट अशी होती, की ह्यांनी सिनेमे छोटे केलेत. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की माझ्याकडे काम करण्याची भूक मोठी आहे किंवा टेक्निशियन टीम आहे. माझ्याकडे मोठं प्रॉपर्टी हाऊस आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. कॉन्टॅक्ट चांगले आहेत, अनुभव आहे. पण आपण बऱ्याच वेळा होतं काय, की छोटे-छोटे सिनेमे म्हणजे नजरचुकीने एकमेकांना आपण ओळखतो, पण ऐनवेळी कोणाला नाव लक्षात येत नाही किंवा नाव ते आपल्या समोर येत नाही. त्यामुळं आपण मागे राहतो किंवा असं होतं, की संदीपने 4-5 छोटे सिनेमे केले, तर हा मोठा सिनेमा आहे, तर तो झेपेल का? तर माझं म्हणणं आहे, अशा निर्मात्या दिग्दर्शकांनी विचारावं. म्हणजे विचारलं पाहिजे, तुम्हाला असेल किंवा मला असेल, की "संदीप, अरे तू एवढे सिनेमे केलेत, पण आता हा मोठा सिनेमा आहे, तू करू शकतो का?" तर मी स्वतः करत असेल, ती म्हणेल नक्की करेल. हां, कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, कारण तिकडे काय असतं, विषय तोच आहे ना. मला काय माणसं वाढवायची, असिस्टंट घ्यायचे, बजेट वाढवायचे, प्रॉपर्टी हे करायचे आणि काम दिसणारच आहे. मला तेच करायचे ना. थोडक्यात काय, की बजेट जास्त आहे म्हणून मी बावचळून जाणार आहे असं काही नाही, नाही. नाही, नाही. मला भव्यता माझ्या डोळ्यामध्ये, डोक्यामध्ये भरलेली आहे. ती भव्यता मला म्हणजे दाखवता येणार आहे. उदाहरणार्थ काय असतं, की आपल्याला जेवढी भूक लागली, तेवढंच आपण खातो. म्हणजे किती डायरेक्ट असं ती गोष्ट ती आहे. बजेट खूप आहे म्हणून काही किती लावण्यात काही अर्थ नसतो. त्या स्टोरीला ते सूट झालं पाहिजे. हां, हां. त्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे उगाचच कॅरेक्टर दिसतोय छोटासा आणि भव्य-दिव्य मोठं काहीतरी लावलंय. मग ते काहीतरी इव्हेंट सारखं पण नाही वाटलं पाहिजे. सिनेमाचा तो स्क्रिप्टचा तो फील आला पाहिजे. असं कधी झालंय का, की छान बजेट आहे किंवा काय आहे, व्यावसायिक तडजोड म्हणून तू काम करत होता, पण तुझ्या मनामध्ये इच्छा नसते, की काम करावं हे किंवा तिथनं एकदाचा बाहेर पडला आणि हे नकोच होतं, असं कधी झालंय का? नाही असं कसं म्हणजे कधी-कधी काय होतं, की एखादा सिनेमा आपण घेतो. तो पूर्ण होतो किंवा बऱ्याच म्हणजे त्यातली लोकं असतील किंवा त्याची कामं असतील, की कामाची पद्धत असतील. एक तर माणसाचं कधी पडतं, जेव्हा स्क्रिप्ट किंवा लोकेशन टेक्निशियन चांगले असेल तेव्हा. पण जेव्हा त्यांची पद्धत किंवा वेगळी असते किंवा ते सत्याला धरून जातच नाहीत किंवा वेगळं मीच म्हणेल ती पूर्व दिशा. काही लोकं असे असतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये. मग तिथे मग काम करायला मग मन खातं असं आपलं, की काम करतोय आपण ते पण मजा येत नाही, आनंद येत नाही तो कामाचा. मग तिकडे असं वाटतं, की म्हणजे मनाच्या वरनं काम दडपण आल्यासारखं काम होतं, की आपण ते सोडून द्यावं की काय? पण सोडत तर करीत नाही कारण काम अर्धवट सोडणं ते आपल्यासाठी घातक असते किंवा आपल्याला ते आवडत नाही. हं. आपण शक्यतो नाही सोडत, पण त्या वातावरण दूषित होऊ देऊ नये म्हणून आपण ती काळजी घेतली पाहिजे मला वाटतं याची. नाही, खूप छान वाटलं. आत्ता जेवढे प्रश्न मनात होते माझे, हं. माझ्या मनात आणि लोकांच्याही मनामध्ये जे प्रश्न होते, ते मी मांडायचा प्रयत्न केला. आजच्या या भागापुरतं तरी मी तुला नमस्कार म्हणतो आणि भेटूया आपण लवकरच. नमस्कार, नमस्कार. तर मंडळी, सत्य सांगणं सोपं नसतं आणि सत्य जगणं तर अजून अवघड. पण आजच्या संवादात संदीप इनामके यांनी आपल्याला दाखवलं की सकारात्मकतेचा प्रवास संघर्षाच्या वाळवंटातही फुलू शकतो. मराठी चित्रपटसृष्टीच्या चढउतारांना सामोरं जात आपल्या मुळांना घट्ट पकडून स्वप्न जिवंत ठेवण्याचं जिवंत उदाहरण म्हणजे संदीप इनामके. या प्रामाणिक प्रवासाचा आदर करत आपण त्यांच्याकडून एक गोष्ट नक्कीच शिकली. सत्य जपा, माती जपा आणि स्वप्नांच्या मागे कायम धावा. लवकरच भेटूया अशाच आणखी एका संघर्ष गाथेसोबत. तोपर्यंत मेहनतीचा, कल्याणाचा
आणि सत्यतेचा सन्मान करा. धन्यवाद.